शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत मातोश्रीवर. उद्धव ठाकरेंसह सपकाळ राऊतांची बैठक. विधान परिषदेच्या जागेवरून चर्चेची शक्यता. विधान परिषद निवडणुकीसाठी आज पुन्हा वर्षावर खलबतं. भाजपच्या कोर कमिटीची रात्री 10 वाजता बैठक. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणानंतर आता उर्वरित विभागातील नावांची चर्चा होणार. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा रणसंग्राम. दुपारी 1 वाजेपर्यंत 31.91% मतदान. 4 मे रोजी निकाल. सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलंय. विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक. मतदानापूर्वी सुनेत्रा पवारांकडून दादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा. 2029 मध्ये जय पवारांकडून निवडणूक लढवण्याचे संकेत. लोकप्रतिनिधी कोण बारामतीकर ठरवतील. कुटुंब एकत्र असायला हवं. 2029 ला पवार विरुद्ध पवार लढत नको. युगेंद्र पवारांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. अजित पवार हयात असताना विलिनीकरण झालं असतं तर 29 ला 100% दादाच मुख्यमंत्री झाले असते. आज विलिनीकरणाचा प्रश्नच निर्माण होत नाही. रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. रोहित सिंगला अटक झालीच पाहिजे. जय पवारांची आक्रमक भूमिका. तर अपघाताचा अहवाल 3 ते 4 आठवड्यात येईल यावर शंका. सरकार BSRच्या मालकाला वाचवतंय. रोहित पवारांचा आरोप. सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना क्लीन चिट. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून प्राजक्त तनपुरे ही दोषमुक्त. ईडीचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला. सुनेत्रा पवारांमुळे रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरेंना क्लीन चिट. सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचा आरोप. तर पत्राचा घोटाळ्यामध्ये राऊत बेलवर बाहेर आलेत. नवनाथ. केंद्र सरकार यंदा 2 लाख मेट्रिक टन कांद्याची बंपर खरेदी करणार. नाफेड मार्फत कांदा खरेदीला वेग. लासलगाव पिंपळगाव मध्ये स्मार्ट कांदा चाळी सज्ज. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अखेर मराठी भाषेचा समावेश. मध्य रेल्वेच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जारी. मनसेच्या लढ्याला यश. आता मराठीतूनही परीक्षा देता येणार. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 1200 तर चांदी 5000 रुपयांनी स्वस्त. सोन्याचे दर GST सह 1,55,530 रुपयांवर तर चांदी 2,55,440 रुपयांवर स्थिरावली. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.